आणि आता पाहूयात लोकसभेची रणधुमाळी। आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या महत्त्वाच्या सूचना, सरकारने केलेली कामं मुद्देसूद मांडा। महाविकास आघाडी सरकार 2.5 वर्ष घरी बसलं होतं, या 2 वर्षात शासन लोकांच्या दारी गेल्याचं सांगा आणि वाद टाळण्याचा शिंदेंचा सल्ला। उद्धव ठाकरे यांनी घेतली शाहू महाराजांची भेट, शाहू महाराज आघाडीचे उमेदवार असणार, शाहू महाराजांच्या विजयी सभेला येणार उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। शरद पवार यांच्याविषयी बोलताना अजित पवारांचा तोल सुटला, मात्र अजित पवार संवेदनशील, त्यांना आता पश्चाताप होत असेल, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं वक्तव्य। भाजपचा रोग फक्त शरद पवार यांच्यावर, पवारांना संपवलं की राज्य आपल्या ताब्यात येईल असं भाजपला वाटतंय, सरोज पाटील यांचा भाजपवर पुन्हा एकदा निशाणा, तर पुन्हा मोदी सरकार आलं तर लोकशाही संपून जाईल, सरोज पाटील यांची प्रतिक्रिया। कोल्हापूरची जागा सोडल्यामुळे सांगलीची जागा लढवण्यावर आम्ही ठाम, हातकणंगलेच्या जागेवर देखील राजू शेट्टी यांच्यासोबत चर्चा सुरू, संजय राऊत यांची माहिती। काँग्रेसचे नेते नितीन राऊत तातडीने दिल्लीसाठी रवाना, रामटेक लोकसभेसाठी कुणाल राऊत इच्छुक, तर काँग्रेस नितीन राऊतांनाच उमेदवारी देण्याची शक्यता। अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांनी घेतली अनंतराव थोपटे यांची भेट, तटकरे यांच्याकडून अनंतराव थोपटेंच्या तब्येतीची विचारपूस, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व। वेळ पडल्यास महायुतीमधून बाहेर पडू, बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य, अमरावतीमध्ये बच्चू कडू यांची कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा। बच्चू कडू काम करणारी व्यक्ती, कडूंचा पुढचा काळामध्ये जो निर्णय राहील तो बॅलन्स निर्णय असेल, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया।